हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, हरि हरि केशव भगवान की जय. भेटी लागी जीवा लागली सियास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्र चकोर जीवन, तैसे माझे मन वाट पाहे, दिवाळीच्या मुळाली की असावली, पहातसे वाटुली पंढरीची, भुकेली या बाळ अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची, तुका म्हणे मज लागली से भूक, धावोणी श्रीमुख दावी देवा, भेटी लागली सेयास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननिहितपानि मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, श्री गुरुचरण सरोज रजनिजमन मकर सुधारी, बनरवर भुवर विमल दशो जोदायक बलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोई, हरवो कलेस विकार. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कला कुसरी काहीच नेमे, बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या, भेटी लागी जीवा लागली सियास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. प्रस्तोत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकथेच्या निमित्तानं, प्रवचनरूपी सेवेच्या निमित्तानं घेतलेला अभंग श्रीमान श्री संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अभंग असून, या असणाऱ्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये परमार्थिक साधना केल्यानंतर जो स्व अनुभव आहे, अर्थात स्वतःच्या जीवनामध्ये झालेलं जे काही परिवर्तन आहे, भगवंताच्या भेटीची जी काही तुकोबारायांना आस अशा प्रकारची लागलेली आहे, ते अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय प्रतिपादन करत आहेत. जीवनामध्ये परमार्थिक साधना करत असताना, मग ती भजन साधना असेल, प्रवचन साधना असेल, कीर्तन साधना असेल, वारी असेल, अर्थात जे काही साधना आपण परमार्थिक जीवनामध्ये करत असतो, त्या साधनेचं परिवर्तन, परिपक्वता, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ते साधन केल्यानंतर जीवनामध्ये एक विशिष्ट अवस्था जीवनामध्ये प्राप्त व्हावी, आणि ती अवस्था आज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला प्राप्त झाली. खऱ्या अर्थानं तीच अवस्था तुमच्या आमच्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा प्राप्त व्हावी, त्याच्याकरता आपली ही परमार्थिक साधना आहे. आजच्या असणाऱ्या जे काही सेवेचं प्रवृत्ती निमित्त आहे, उपस्थित आपणा सर्वांना ज्ञात आहे. हरिहर केशव गोविंद भगवान पायी दिल्ली 16, तीर्थक्षेत्र उक्कलगाव ते तीर्थक्षेत्र पंढरपूर, आणि आजच्या दुपारच्या असणाऱ्या सत्रातील ही प्रवचन रूपी सेवा. वारी म्हटलं की वारीची काही आचारसंहिता आहे, वारकऱ्याची काही आचारसंहिता आहे. आचारसंहिता वारीची अशी आहे की ज्याच्याकडं कोणाकडं आपण दुपारचा फराळ असेल, दुपारचं भोजन प्रसाद असेल, किंवा संध्याकाळच्या मुक्कामाची व्यवस्था असेल, संध्याकाळचे भोजन प्रसाद असेल, तर त्याचं ते अन्न किंवा कोणाचं पाणीसुद्धा वारकरी फुकट कोणाचं घेत नाही. मग काय त्याला त्याच्या मोबदल्यामध्ये पैसा देतो का? वारकऱ्याकडे पैसा असण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण आहे, होईल भिकारी पंढरीचा वारकरी. वारीच्या रस्त्याने निघाल्यानंतर व्यवहार, संपत्ती, धन, पद, प्रतिष्ठा
या सर्व गोष्टी बाजूला ठेवून इथे सर्व वारकरी आहोत. हां, असं समजण्याचं काही कारण नाही तेव्हा महाराज वेगळे, वारकरी वेगळे, नाही का, पताकावाले वेगळे, अजिबात नाही. ते ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या परीने ती सेवा दिलेली आहे. पण तसा जर विचार केला तर इथे सर्वांचा अधिकार सारखा आहे. आपला अधिकार काय आहे आपल्याला माहीत नाही, पण ज्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण या सोहळ्यामध्ये वाटचाल करतो, अर्थात ते सकल संत, त्यांना जर विचारलं तर तुकोबारा एका वाक्यामध्ये वारकऱ्याचा अधिकार सांगतात. काय वारकऱ्याचा अधिकार? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, एवढा मोठा आपला अधिकार आहे. आणि म्हणून सकल वारकरी एखाद्याच्या घरी गेल्यानंतर, तिथे विसावल्यानंतर त्याचं जर अन्नप्रसाद आपल्याला घ्यायचा असेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये भजन असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, हे केल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नाही. त्याचा दुसरा एक फायदा असा आहे की जोपर्यंत आपण भजन करत नाही, कीर्तन करत नाही, तोपर्यंत ते भोजन असतं. पण एकदा भजन, कीर्तन, काही साधना केली तर ते भोजन होत नाही, तर तो प्रसाद तयार होतो. आणि म्हणून दिंडीमध्ये प्रथा आहे, प्रवचन कीर्तन आटोपल्यानंतर महाराज मंडळी, संयोजक मंडळी माईकवर सांगतात की आता कार्यक्रम आटोपलेला आहे, आपण सर्वांनी प्रसादाकरता बसायचं, भोजनाकरता असं म्हणत नाही. भोजन घरी असतं, दिंडीमध्ये प्रसाद असतो, नाही का. आणि प्रसादाचं बी काय वेगळं महात्मा आहे ते आपल्याला कल्पना आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, नाही का. आणि म्हणून हा प्रसाद तयार होतो. आणि म्हणून त्या उक्तीप्रमाणे, त्या आचारसंहितेला अनुसरून या ठिकाणी दुपारची भोजन व्यवस्था ज्या परिवारानं गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी करतायत, ते संपूर्ण पेरणे पाटील परिवार, त्यामध्ये या परिवारातील ज्येष्ठ सन्माननीय श्री शंकरदादा पेरणे असतील, शरदांना असतील, भरत भाऊ असतील, आमचे बाळू काका असतील, मधुकर भाऊ अर्थात मामाश्री असतील, आदी करून हा संपूर्ण परिवार ह्या वारकऱ्याची यथासांग सेवा करतात. आणि अशी सेवा पाहिल्यानंतर की नक्कीच वारकरीही भरभरून जातो ते प्रेम पाहून. त्याचं कारण असं आहे, घरी एवढी कोणी आपली सेवा करत नाही म्हणा की करते, घरी सेवा नसते. घरी काय म्हणतात, फार तर अगदी आपल्या एका परिवारातले आपण आहोत म्हणून म्हणतो. अगदी साध्या सोप्या भाषेत चटकन लक्षात द्यायचं असेल तर घरी बऱ्याच ठिकाणी जेवण करून घ्या असं नाही म्हणत. ते जर प्रेमात असलं तर, नाही तर मग काय म्हणतात, हां घ्या, नाही ते मला नाही म्हणता येणार कारण या व्यासपीठावर बसलोय, तुम्ही माझं काम केलं बरं झालं. पण इथं तसं कोणी म्हणत नाही. अहो इथं सामान्य वारकरी कोणी असेल तरी ते संयोजक मंडळी हात जोडतात आणि काय म्हणतात, माऊली प्रसाद घ्या. तुम्हाला अजून बारकावा सांगतो की ज्या संपूर्ण महाराष्ट्रभरातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा पंढरीला वारकरी येणारे आहेत. मुख्यतः आळंदी ते पंढरपूर, श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, इकडे मुक्ताबाईचा सोहळा. या सोहळ्यामध्ये जर आपण गेलो तर तिथं तुम्हाला मामा, मामी, काका, काकी, दादा, बाई, भाऊ असे शब्द ऐकायला येत. माऊलीच्या सोहळ्यामध्ये गेल्यानंतर हाक मारताना काय म्हणतात, ओ माऊली जेवण करून घ्या, ओ माऊली प्रसाद घ्या, ओ माऊली चहा घ्या, ओ माऊली पुढे सारखा. म्हणजे माऊली सोडून दुसरं तिथं काय ऐकायला भेटत नाही. त्याचं कारण तो दिंडी सोहळा आहे. आणि म्हणून अशा पवित्र दिंडी सोहळ्यामध्ये आपण आजच्या दुपारच्या सत्रामधली ही प्रवचनरूपी सेवा त्या परिवाराच्या वतीनं आणि त्याचबरोबर या दिंडी सोहळ्याची मार्गदर्शक माझी परमार्थिक स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण पूज्य बाबा महाराज ससाने महाराजांची आणि माझी भेट दरवर्षी फक्त इथंच व्हायची त्या परिवाराकडे. पण योगायोगाने त्यांच्या हरिहर केशव गोविंद भगवंताच्या त्या पवित्र दरबारामध्ये फार मोठा सप्ताह असतो, फार म्हणजे फार भव्य दिव्य नियोजन असतं. आणि त्या सप्ताहामध्ये यावर्षी कीर्तनरूपी सेवा करण्याचं महत्भाग्य हे माझ्याकडे आलं. आणि त्या निमित्तानं तिथे आमचं एक देहूकराचं परिवार राहतोय, आमचे बाबासाहेब मोरे देहूकर, नाही का. आणि त्यांच्या घरी आमची सर्व व्यवस्था होती. पूज्य महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन झालं. तेव्हा जास्ती वेळ न करता, कारण भोजन प्रसाद सगळा तयार आहे आणि वाटचालीचं प्रवचन काय फार वेळ नसतं. आणि शक्यतो वाटचालीचं प्रवचन करणारे महाराज हे वाटचालीचेच असतात, वाटचालीत चालणारे असतात. आमच्या दिल्लीमध्ये नेहमी भरत महाराज ज्याने कीर्तन करायचे, ज्याने प्रवचन करायचे, त्याने दिवसभर पायी चालायचे, तर त्याला कीर्तन प्रवचन. त्याचं कारण का, पायी चालणाऱ्या महाराजाला कीर्तन प्रवचन वेळेवर संपवा असं म्हणण्याची गरज पडत, कारण ते बी तेवढे दमलेले असतात ना. पण गाडीत बसून जर महाराज आले तर त्यांना सांगावं लागतं, महाराज जरा वारकऱ्याची काळजी घ्या बरं का,
कारण त्यांना काही त्याचं भान नसतं आणि त्याच्यामुळं प्रवचन वाटचालीचा अगदी कमी वेळेमध्ये असतं. तेव्हा प्रवचन रूपे सेवेकरता प्रथमतः उपस्थित आपण सर्व वारकरी मंडळी, अगदी पताकावाले असतील, तुळशीवाले असतील, भजनी मंडळ असतील, इतरत्र सर्व पायी चालणारे वारकरी मंडळी असतील, आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो. त्याचबरोबर या आजच्या भोजन प्रसादाकरता या परिवारानं विशेष आमंत्रित केलेली गावातील संपूर्ण आमच्या तांदळवाडी गावातील ग्रामस्थ, त्यामध्ये राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, त्यातल्या त्यात आमच्या वारकरी संप्रदायातील मंडळी आवर्जून या निमित्तानं उपस्थित आहे. व्यक्तिशः कोणाचा नामोल्लेख करण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो. त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी या परिवारानं ज्यांना आज निमंत्रित केले ते आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर नेमाने महाराज, तेही या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो आणि जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबारा यांचा जो काही सेवेकरता अभंग घेतलाय 5 चरणाचा, तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही म्हटले प्रवचन वेळ टाकवायचा आणि तुम्ही तर 5 चरणाचा अभंग घेतला नाही का. अभंग किती चरणाचा असेल तरी पण आपल्याला किती वेळ बोलायचे आपल्या हातात आहे ना. पण ऐका, मी आमच्या ज्या दिंडी सोहळ्यामध्ये जातो त्र्यंबकराज स्वामी महाराज पायी दिंडी सोहळ्यामध्ये, मी मागच्या वर्षीपासून तिथं वैयक्तिक मी एक बदल केला. काय बदल केला? त्यांना सांगितलं की बाबा मला तुम्ही रस्त्याने जेवढे प्रवचन आणि कीर्तनं देते त्या प्रवचन कीर्तनामध्ये मी एकच अभंग घेईल आणि तो अभंग पंढरपूरला जाईपर्यंत जेवढं त्याच्यावर चिंतन करता येईल तेवढं करेल. आणि मग योग असा की मी केल्यामुळं बाकीचे महाराज म्हटले मग आम्ही तसंच करतो आता नाही का. म्हणजे काय होतं, किमान एका अभंगावर काहीसं चिंतन करता येतं. एका अभंगावर तुम्ही 1 तास किंवा अर्ध्या तासामध्ये काय चिंतन करणार आहे, तर ती व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. तसं मी काही तुमच्या दिल्लीत करणार नाही, कारण तुमच्या दिल्लीत एवढी एकच प्रवचन करायचं नाही का. पण काही हरकत नाही, जेवढं तुम्हाला याच्यावर काहीसं चिंतन सांगता येईल ते सांगण्याचा एक अल्पसा प्रयत्न करेल. ऐका, जीवनामध्ये परमार्थिक साधना करत असताना ही परमार्थिक साधना करता 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 एक दिवस आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट अवस्था प्राप्त होणं फार गरजेचं आहे. कारण परमार्थ हा आपण कोणाला दाखवण्याकरता किंवा दुसऱ्याकरता नाही. अगदी माझ्या स्वतःचं उदाहरण देतो. मी जर कथा कीर्तन करत असेल तर मी प्रामुख्याने स्वतः अंतःकरणामध्ये हा पवित्र विचार असणं गरजेचं आहे की माझं कथा कीर्तन हे कोणाला उपदेशाकरता नाही आहे, कोणाला घडवण्याकरता नाही. मुळातच तुम्ही मंडळी घडलेली आहात, तुम्हाला काय घडवायचं, तर हे कथा कीर्तन तुम्हाला कोणाला घडवण्याकरता नाही, तर मला स्वतःला घडवण्याकरता हे कीर्तन प्रवचन आहे. अर्थात माझ्याकडे जी काही साधना मी करतो ती साधना माझ्या जीवनामध्ये विशिष्ट एक अवस्था प्राप्त करण्याकरता ती साधना करतोय. काय अवस्था? जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबारायांचा थोडासा जर काही कालावधी पाहिला तुकोबारायांच्या अवताराचा, तर जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराया प्रथमतः अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे ठाकले आणि आत मात्र जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराय अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीचे पांडुरंग परमात्म्याला एक विनंती करतायत. काय करतायत? विनंती करतायत. हे पांडुरंगा, हे परमात्मा, तुझं भजन करत असताना, तुझी वारी करत असताना, तुझं पारायण करत असताना मी अनेक वेळेस प्रयत्न करतो की माझं चित्त त्या परमार्थिक साधनेत राहावं, पण ते राहत नाही. राहत नाही म्हटलंच पाहिजे ना, कारण तुकोबारायचं राहत नाही तर आपलं कसं राहील? आपलं कसं राहील? तुकोबाराय प्रामाणिकपणे भगवंताला सांगतात की भगवंता, या परमार्थिक साधनेमध्ये मी शरीर रूपाने दिसतोय पण मनाने मात्र इथं थांबत नाही. माझं चित्त मात्र इथं थांबायला तयार होत नाही, नाही थांबत चित्त. आपल्या वारकऱ्याला सुद्धा अनुभव आहेच की नाही का. बऱ्याच वेळेस एखादा वारकरी अभंग म्हणत असतो आणि अभंग म्हणता म्हणता फोन येतो. फोन आल्यानंतर त्याने काय केलं पाहिजे? अभंग पूर्ण होऊ दिला पाहिजे, मग नंतर बघितलं पाहिजे. पण ते पडिले वळण इंद्रिया सकळा त्या न्यायाप्रमाणे कधी कधी मग तो चालू चरण म्हणता म्हणता सोडून देतो आणि घरून तिकडून विचारतात, अहो म्हशीला खोराक घालायची वेळ झालेली आहे, खोराक नेमकं कोणत्या खोलीत ठेवला? हा इकडून अभंग म्हणता म्हणता सांगतो खोराक मागच्या खोलीत. जी याचा अर्थ असा आपलं चित्त नाही. आणि अगदी धर्मशास्त्र तर स्पष्ट प्रतिपादन करते की जर परमार्थिक साधनेत जर चित्त नसेल, हे मी म्हणत नाही बरं का, आपलं शास्त्र प्रतिपादन करते. शास्त्र काय सांगतं? जवळी नाही चित्त आणि काय मांडी येले प्रेत. शास्त्र काय सांगतं? जर चित्त जवळ नसेल तर भलं आपण स्वतःला वारकरी म्हणून घेत असाल, भलं आपण स्वतःला परमार्थिक म्हणून घेत असाल, पण आपण परमार्थिक नसून, आपण वारकरी नसून आपण कोण आहोत त्यावेळेस? प्रेत आहोत, प्रेत. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. आणि म्हणून जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराय
अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे ठाकलेत आणि पांडुरंगाशी बोलतायत तुकोबराय. पांडुरंगा, मी भजन करतोय, मी वारी करतोय, पण माझं चित्त काय माझ्याजवळ थांबत नाही. हा प्रपंच काय डोक्यातला बाहेर जात नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी प्रार्थना केली, हे भगवंता, हे पांडुरंगा, प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पायी मोरो. असं मी करणार नाही, असं कोणाला सांगतात करायचं? ऐसे करीगा पांडुरंगा. म्हणजे पांडुरंगा, हे तुला करावं लागेल, माझ्या प्रयत्नाच्या बाहेरची गोष्ट आहे, माझ्या शक्ती सामर्थ्याच्या, माझ्या आकलनाच्या बाहेरची जी गोष्ट असल्या कारणानं पांडुरंगा, हे मला शक्य नाही, तू कर. आता क्रमशः आपल्याला इतकं पटपट सांगावं लागेल, तेव्हा आपल्याला अभंगावर येता येईल. आणि मग तुकोबारायांची ती हाक पांडुरंगाने ऐकली. आणि आता मात्र जे तुकोबाराय पूर्वी प्रार्थना करत होते पांडुरंगाकडे, आता ते तुकोबाराय स्पष्ट म्हणतायत की आता मात्र जो प्रपंच प्रयत्नांती सुद्धा माझ्या चित्ताच्या बाहेर जात नव्हता, अनेक प्रयत्न करून सुद्धा, आता मात्र तुकोबाराय म्हणतात माझं चित्त त्या प्रपंचात थांबत नाही. आता अवस्था कशी झाली तुकोबारायांची? आता तुकोबाराय सांगतात, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून. आता पण तुकोबाराय भगवंताला म्हणतात, भगवंता, आता मात्र पूर्वी भजन करताना, वारी करताना प्रपंचाची आठवण येत होती, आणि आता प्रपंच करताना वारीची आठवण येते. हा बदल, ही अवस्था बरं का, हा बदल आहे आणि ही अवस्था आहे जीवनामधली. जसं तुकोबाराय म्हणतात, पूर्वी वारीमध्ये प्रपंचाची आठवण यायची, पूर्वी भजन करताना प्रपंचाचं स्मरण व्हायचं, पूर्वी जपतप साधना करताना प्रपंचाची आठवण व्हायची, पूर्वी देवा तुझ्या सकाळच्या पूजेला बसलं की आठवण कशाची व्हायची? प्रपंचाची. पण आता तुकोबाराय स्पष्ट प्रतिपादन करतात की पांडुरंगा, आता कसलंही काम करायला बसलो, प्रपंच कुठलंही काम करायला बसलो, तरी आता मात्र तो चित्तात प्रपंच राहिलेला नाही. आता त्याचा वीट आलाय. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले ती. इतका वीट आलाय तुकोबाराय म्हणतात. आणि आता त्याच्यानंतर तुकोबाराय म्हणतात, आता मात्र माझी अवस्था अशी आलेली आहे की तो प्रपंच आता विटलेलाही भासत नाही, अर्थात तो प्रपंच मला मिथ्यात्वानेही भासत नाही, आणि तो प्रपंच मला आता सत्यत्वानेही भासत नाही. तर आता मात्र फक्त एकच अंतःकरणामध्ये विचार आहे, आणि तो विचार म्हणजे पांडुरंगा. आता विचार असा आहे की जसं चकोर पक्ष त्या पौर्णिमेच्या असणाऱ्या चंद्राची वाट पाहतो, तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा, ज्याप्रमाणे एखादी असणारी माता भगिनी आपल्या असणाऱ्या माहेराला जाण्याची वाट पाहते, तुकोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे एखादं बालक रडतय आणि रडत असताना त्या बालकाला शांत करण्याकरता तुमच्या माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य गेल्यानंतर तो काय करतो की त्या बाळाला खेळणी देऊन पाहतो, त्या बाळाला खाऊ देऊन पाहतो, त्या बाळाला कपडे देऊन पाहतो नवीन, त्या बाळाला गाडीवर चक्कर मारण्याचा प्रयत्न करतो. पण ते बाळ हातात खेळणी दिलं तर ते एका खेळण्याच्या 2 खेळण्या करतं. म्हणजे काय करतं? तो फेकून देतो, आणि फेकल्यानंतर एका खेळण्याच्या 2 खेळण्या होतात. ज्या दूध काल्याकरता तो रडत असतो, आता गावरान गाईच्या दुधापासून बनवलेला काला त्याला तयार करून दिला, त्याला गावरान गाईच्या दुधापासून बनवलेलं तूप त्याच्यामध्ये टाकलं तरी ते नुसतं लाथळीत नाही, तर ते पायाने लाथळीत. अर्थात काय, आता ते बालक म्हणतं याच्यातलं मला काही नको. मग काय पाहिजे? तो म्हणतो मला फक्त माझी आई पाहिजे. तो काय म्हणतो? मला फक्त माझी आई पाहिजे. तसं तुकोबाराय म्हणतात, त्या बालकाची जशी अवस्था झाली ना पांडुरंगा, आता तशी माझी अवस्था आहे. आता तू मला कुठलीही प्रलोभनं दाखवली, कुठलीही प्रलोभनं प्रापंचिक जर दाखवली, तर आता मात्र मी तुझ्या दर्शना व्यतिरिक्त शांत बसू शकत नाही. भेटी लागी जीवा लागेलिसे आस. आता माझ्या पुढे बाकी दुसरं काही नाही, फक्त आणि फक्त मी कधी पंढरपूर क्षेत्रात दाखल होईल, कधी तो दशमीचा दिवस येईल, कारण आपण दशमीला पंढरीला जातो, बरोबर आहे की नाही? तुकोबाराय म्हणतात, कधी एका परिस्थिती दशमी येईल, कधी त्या पवित्र पंढरपूर क्षेत्रामध्ये मी दाखल होईल. आणि एकदा का पंढरपूर क्षेत्र जवळ आलं तर आपली परंपरा आहे वारकऱ्याची. काय? वारकऱ्याची परंपरा आहे, भजनाची सुद्धा परंपरा आहे. कोणत्या वेळेस काय अभंग म्हटला पाहिजे, कोणत्या वेळेस काय अभंग म्हटला पाहिजे. नाहीतर मी विनोदाने सांगत असतो, कधी कधी आम्हाला अनुभव येतो. आम्ही सकाळी पहाटे उठल्यानंतर दिंडीमध्ये काकडा भजन सुरू होतं. काकडा भजन म्हणत असताना मग वासुदेव सुरू होतो, मग आमचा वासुदेव चालू असतो.
आणि तिकडं शेजारची दिंडी माठाला तडा पोचवते. किती वाजता? 8 वाजता. मग आम्ही विचार करतो, जर सकाळी 8 वाजता माठाला तडा गेला, दिवसभर पाणी कायतलं पिणार? हा, 8 वाजता माठाला तडा नाही जाऊन द्यायचा बरं का. हा, वारकऱ्याची परंपरा आहे. हा, दुपारच्या तुमच्या 20व्यापर्यंत आपला काकडा सगळा आटोपला पाहिजे. फार आंधळे पांगळे जोगी नाही का, बहिरा मुका सगळं. आणि मग दुपारनंतर छान वाराचे अभंग सुरू करायचे, नाटाचे अभंग सुरू करायचे, निवडक अभंग सुरू करायचे नाही का, प्रासंगिक अभंग सुरू करायचे. आणि तदनंतर 5 वाजता मग सायंकाळ झाल्यानंतर हरिपाठ म्हणायचा. तद्वत त्या नियमाप्रमाणे ज्या वेळेस आपण पंढरपूरच्या असणाऱ्या शिवेवरती जातो का, त्या शिवेवरती गेल्यानंतर आपल्याला काय दिसतो? सर्वात प्रथम पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसतो. आणि कळस दिसल्यानंतर वारकरी एकाच आनंदामध्ये सर्व वारकरी एकच अभंग म्हणतात. कोणता? झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोजवाळा. तुकोबाराय म्हणतात, आता मात्र मी तो अभंग म्हटला. आणि अभंग म्हटल्यानंतर पवित्र पंढरीच्या त्या भूमीला दर्शन केलं, शिरसाष्टांग प्रणिपात केला. आजही वारकरी मंडळी तो अभंग म्हटल्यानंतर शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करतात त्या भूमीला. कारण का? त्याच भूमीमध्ये माझा पंढरीशी पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या भूमीला दंडवत प्रणाम केल्यानंतर आता जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा आता मात्र अंतःकरणामध्ये दुसरा तिसरा काही विचार नाही. एकच विचार आहे की ज्याच्या दर्शनाकरता निघालोय, ज्याच्या दर्शनाकरता या प्रपंचाचा 15 दिवस का होईना आपण काय केलाय? त्याग केलाय की नाही? हा. आणि तेव्हा पांडुरंगा आता मात्र अवस्था अशी झाली की कधी एका परचं तुझं दर्शन होईल, असा अंतःकरणामध्ये पवित्र विचार आहे. तो भगवान परमात्मा पवित्र विचार तो दर्शन देतो का? नक्की दर्शन देतो. पण ते दर्शन देण्याकरता संत वचनावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. परमार्थ हा विश्वासाचा आहे. मी सांगत नाही, भगवान परमात्मा अर्जुनाला सुद्धा हेच सांगतात की अर्जुना, परमार्थिक साधनेत आल्यानंतर सर्वात मोठी पहिली जर काही पायरी असेल तर ती कोणती पायरी आहे? तर भगवंत सांगतात, अर्जुना श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्धा पराम शांती आचेरीनादि गच्छती. आणि जर श्रद्धा विश्वास असेल तर तो भगवान परमात्मा, संत वचनावर जर आपला विश्वास असेल तर तो भगवान परमात्मा नक्कीच आपल्याला दर्शन देईल. या दर्शनाकरता एक छोटासा 2 मिनिटाचा दृष्टांत सांगायचा आणि सेवा पूर्ण करायची. पण त्याला बी तुमची परवानगी जर असेल तर, नाही तर आपण लगेच थांबू. आहे का परवानगी? तुमचे एकाच्या परवानगी 4-2 हात वर झाले पाहिजे ना. बहुमतच. आणि बहुमत आहे, काय अडचण नाही. म्हणजे आपलं सरकार बहुमतात आहे. आपल्याला काय पळापळी करायची वेळ, आपल्याला काय पुढे थांबायची वेळ येणार? बहुमतात सरकारी. आणि ऐका, 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो, ऐका. थोडंसं जर आपण महाभारतात जाऊया. महाभारतातला एक प्रसंग सांगतो गोड. महाभारतामध्ये जसं आज आपण पूज्य महाराज आपल्या बरोबर आहेत नाही का, दिंडी सोहळ्याबरोबर पूज्य महाराज आपल्याला कथा कीर्तनाच्या माध्यमातून दररोज एक प्रसंग आपल्याला निश्चित सांगत असतील. आणि त्या प्रसंगावर आपण विश्वास ठेवून जर आपलं आचरण केलं तर आपल्या जीवनामध्ये जी काही संकल्पना आहे पांडुरंगाच्या दर्शनाची ती निश्चित परिपूर्ण होईल. आणि असाच एक प्रसंग, पितामह भीष्माचार्य त्या काळामध्ये प्रवचन कथा कीर्तन करायची, म्हणजे प्रवचनादी करायची. पण त्यामध्ये पितामह भीष्माचार्यासारखा महात्मा प्रवचन करायचा, पण ऐकणारे त्या कोटीचे होते त्यावेळेस. कारण सांगणारे मी त्या कोटीचे. आताचा भाग कसा आहे हा मी न सांगितलेला बरा, कारण तो माझा अधिकार नाही. हा लहान तोंडी मोठा घास चांगला दिसत नाही, म्हणून मी त्या काळातलं सांगितलेलं बरं. आणि पितामह भीष्माचार्यांच्या कथा कीर्तनाला, एका प्रवचनाला एक कृष्णदास नावाचे एक सर्वसामान्य वारकरी त्या प्रवचनाला आले, पहिल्याच प्रवचनाला. आणि एकच प्रवचन ऐकलं त्यांनी. आणि त्या प्रवचनामध्ये पितामह भीष्माचार्यांच्या मुखकमलातून एक गोड असं वचन बाहेर आलं. काय वचन बाहेर आलं? पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं की तुम्ही जीवनामध्ये कोणती एक साधना जर 12 वर्ष जर केली तर 12 वर्षांनी इच्छित फल प्राप्त होतं. 12 वर्षांनी काय होतं? इच्छित फल प्राप्त होतं. आजही आपल्या संप्रदायामध्ये अशी प्रथा आहे की दिंडीला जर 12 वर्ष पूर्ण झाले, सप्ताहाला जर 12 वर्ष पूर्ण झाले, मंदिराला जर आपल्या मंदिर बांधून 12 वर्ष पूर्ण झाले तर आपल्याकडे आघात आहे म्हणण्याचा. काय? आमचं एक तप पूर्ण झालं. 24 वर्ष 25 वर्ष झाले तर 12 24, 24व्या वर्षी 2 तप पूर्ण होतात. पण तपपूर्ती 16 कधी करतात? 25व्या वर्ष करतात. मग तसं पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं की कुठलंही साधन आपण जीवनामध्ये जर पवित्र अंतःकरणाने, शुद्ध अंतःकरणाने, जर प्रामाणिकपणे नित्य नियमाने जर केलं तर ज्ञानोबाराय सांगतात नित्य नियम नामी तो प्राणी दुर्लभ आहे हे महत्वाचं नाहीये, पण लक्ष्मी वल्लभ तयाजवळ हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणचं पद बरं का.
त्या पदातलं लक्ष्मी वल्लभ तयाजवळ हे पद महत्वाचं आहे. दुर्लभ हे महत्वाचं नाही. दुर्लभ असू द्या, दुर्लभ ज्ञानोबारायणीत नाही सांगितलं, सगळ्यांनी भगवंताने सुद्धा सांगितलंय ना. असतेची या महापुरी रिगता ते कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला एखादाच. भगवंताने अर्जुनाला सुद्धा सांगितलं, अर्जुना माझ्याकडे येताना हजारो येणारे दिसतील. पांडुरंगाने पंढरपूरला विटेवरी उभा राहून सुद्धा हेच सांगितलं की माझ्याकडे येताना तुम्हाला लाखो येणारे दिसतील, पण ते सगळेचे सगळे माझ्याकडच येतील असं. सगळे सगळे माझ्या दर्शनालाच येतील आणि सगळ्याला दर्शन होईलच असं नाही. जो खास दर्शना करता येईल नाही का, जो खास वारकरी होऊन दर्शना करता येईल त्याला मात्र दर्शन होईल. आणि म्हणून त्या पितामह भीष्माचार्यांनी सांगितलं की या वचनावर जो विश्वास ठेवेल आणि आपल्या जीवनामध्ये ते साधन करेल, तर ते साधन केल्यानंतर निश्चित भगवान परमात्मा त्याला दर्शन देतो. ते वाक्य कृष्णदास स्वामींनी आपल्या कानावर पडलं. कानावर पडल्यानंतर कृष्णदास स्वामी घरी आले. रात्रभर विचार केला की आपण असं साधन केलं पाहिजे तर ते साधन आपल्याला 12 वर्ष निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे, कुठं खंड होता कामा नाही का. आणि म्हणून रात्रभर विचार केला आणि सकाळी त्यांच्या लक्षात आलं की आपलं सर्व आपण सुलभ असं साधन निवडलेलं बरं. आणि काय साधन निवडलं, त्यांनी एक नियम केला की बागेमध्ये जायचं, फुलं तोडायची आणि फुलं तोडल्यानंतर त्याची एक माळ तयार करायची आणि ती माळ सकाळी भगवंताच्या दरबारामध्ये जायचं. ती माळ अर्थात ते हार भगवंताला समर्पित करायचा आणि भगवंताच्या चरणावर नतमस्तक व्हायचं, दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं. एवढाच नाही, बाकी दुसरा काही नाही. तो नियम केला. नियम केल्यानंतर पहिल्या दिवशी पण भगवंताच्या मंदिरात गेले. त्या कन्हैयाला हात जोडले आणि सांगितले, कन्हैया पितामह भीष्माचार्यांच्या मुखकमलातून हा विचार ऐकला आणि तो विचार ऐकून मी हाच नित्यनियम चालू केलाय. पण ऐक भगवंता, हा नियम फक्त मी किती वर्ष करणार आहे? 12 वर्ष करणार आहे. आणि 12 वर्ष माझा नियम पूर्ण झाल्यानंतर तू विचारशील तुला काय पाहिजे तर लगेच सांगून टाकतो. कारण त्यांचा विश्वास होता म्हणून त्यांनी लगेच सांगून टाकलं, भगवंता ऐक, 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 13व्या वर्षी मी तुझ्या दारात येणार, अजिबात येणार नाही. मग 13व्या वर्षी तू स्वतः या मंदिरातून निघायचं, माझ्या घरी यायचं. घरी आल्यानंतर तू मला दर्शन द्यायचं आणि दर्शन दिल्यानंतर मी मात्र 56 भोगाचा नैवेद्य तयार करेन माझ्या हाताने आणि माझ्या हाताने स्वयंपाक केलेला तो प्रसाद तू माझ्या हाताने काय करावं लागेल, तुला ग्रहण करावं लागेल, तुला जेवण करावं लागेल. भगवंताने ऐकलं, असं त्याने गृहीत धरलं आणि आपला नित्यनियम चालू केला. 11 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष? तुम्हाला महाराज एवढ्या लवकर, कारण आपल्याला लवकर थांबायचं ना. 11 वर्ष पूर्ण झाली. 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज कृष्णदास भगवंताला आठवण करून देतात, भगवंता 11 वर्ष पूर्ण झाली, फक्त 12 महिने राहिले बरं का रे बाबा, ध्यानात असू दे. माझ्या ध्यानात आहे म्हटले, पण तुझ्या बी ध्यानात असू दे. असं करता करता 12 वर्ष पूर्ण झाली. आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी कृष्णदास त्या भगवंताच्या मंदिरात गेले. आपल्या हाताने तयार केलेली ती माल, तो हार भगवंताला समर्पित केला, अर्पण केला. आपलं मस्तक हे भगवंताच्या चरणावर टेकवलं आणि भगवंताच्या चरणावर मस्तक टेकवल्यानंतर आता हात जोडले आणि भगवंताला आठवण करून दिले, भगवंता मी माझं काम केलंय, मी माझं काम केलंय, आता कोणाचं आहे? आता तुझं काम आहे. काय सांगितलेलं आहे मी 12 वर्षापूर्वी तुला? फक्त उद्या सकाळी आपल्याकडे घरी यायचं. घरी आल्यानंतर मी तुझं पूजन करीन. तुझं पूजन केल्यानंतर माझ्या हाताने तयार केलेला प्रसाद हा तू माझ्या हाताने खायचा. याच्या पलीकडे मला दुसरं काही नको. हे तुला आठवण करून देतोय बरं का, लवकर ये, उशीर करू नकोस असं म्हटले. कृष्णदास घरी आले. घरी आल्यानंतर त्या दिवशी कृष्णदासाने मात्र आता तहान भूक हरपली. का? उद्या भगवान परमात्मा येणार. आपली हरपते ना दिल्लीमध्ये, आणि हरपली पाहिजे बरं का. हा, नाही तर 12 वाजत महाराज वाजणार 12 कधी जेवण, मग हे वारकऱ्याचं लक्षण नाही. महाराजांनी म्हटलं पाहिजे, अहो काय भूक पीठ लागली की नाही, अहो महाराज 12 वाजले का, कळलंच नाही हो. मग समजायचं आपण बरोबर आहे. आणि जर आपल्याला 12 वाजता भूक लागलेलं कळत असलं तर मग आपले फक्त हेलपटीचे बरं का, आपली हेलपटीचे. आपण तहान भूक विसरली पाहिजे. कमीत कमी 12 ते 12:30 तरी तेवढं विसरलं तरी काही हरकत नाही. पण जर अजिबातच विसर पडत नसला तर मग हेलपटीच ठरतात. आज मात्र कृष्णदासाची तहान भूक सगळे हरपली आणि कृष्णदास दिवसभर काय करतायत माहिती का, दिवसभर सिधा सामुग्री गोळा केली. सिधा सामुग्री गोळा केली आणि संध्याकाळी कृष्णदासाने विचार केला की आता जर आपण झोपलो तर आपल्याला किती पदार्थ करायचे. आता ज्या परिवाराकडे आपण थांबलोय, हा त्या परिवाराने आपल्याला आता हे आटोपलं का लगेच प्रसाद आहे. पण तो परिवार याच्याकरता पहाटे 4लाच उठला असेल याची आपल्याला कल्पना
नसती, नाही का? हा बारदाना ज्या बारदानावर आपण ज्या आसनावर आपण बसलोय ते कुठे आहे, ते आहेत का नाही, वेळेवर जागेवर आहे की नाही, नाही का? पाणी आहे का नाही, यांना जेवायला करता काय पाहिजे, फुलं आहेत का नाही, याच्याकरता हा परिवार पहाटे 4 वाजल्यापासून धावपळ करतो. आणि आपण येण्याच्या अगोदर सगळी तयारी झाली असते. कृष्णदासाने विचार केला, मला नैवेद्य करायचा आहे, किती पदार्थ करायचे? 56 पदार्थ करायचे. मग आता 56 पदार्थ एकट्याला करायचे, मग हे आपण नाही उत्तर देऊ शकत, हे माता माऊली उत्तर देऊ शकतात. आपल्याला फक्त आहे तर खायची सवय माहिती आहे, पण ते एका पदार्थ करण्याकरता किती वेळ लागतो हे माता माऊल्यांना पूर्ण त्याची कल्पना आहे. मग कृष्णदासाने विचार केला, आपण सकाळी जर स्वयंपाक सुरू केलं तर होईल का? नाही होणार. मग आपण आत्ता स्वयंपाक सुरू केलं. कृष्णदासाने संध्याकाळी स्नान संध्या आटोपली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि सूर्यास्ताला सुरू केलेला स्वयंपाक सूर्योदयापर्यंत पूर्ण झाला. सूर्योदयाला पूर्ण झाल्यानंतर कृष्णदासाने खूप आनंदाने गंगेच्या तीरावरती गेले, स्नान संध्या आपली पूर्ण केली. आणि स्नान संध्या पूर्ण केल्यानंतर 56 पदार्थ असे झाकून ठेवलेले, प्रत्येक पदार्थामध्ये तुळशीचं पत्र त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि आता मात्र एकच वाट बघतायत, काय? कधी भगवान परमात्मा येईल आणि कधी तो नैवेद्य सेवन करेल, कधी मला प्रत्यक्ष दर्शन देईल, या आशेने कृष्णदास सारखे त्याच्याकडे पाहतायत. पण ऐका, असं करता 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 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 4 आणि संध्याकाळचे 5 वाजले. भगवान परमात्मा आला नाही. आता मात्र कृष्णदासांच्या डोळ्यामध्ये अश्रू सुरू झाले. आणि आता मात्र कृष्णदास भगवंताशी बोलू लागले, भगवंता, ज्या साधूच्या वचनावर मी विश्वास ठेवला त्या साधूचं वचन खोटं ठरू शकत नाही याचा मला विश्वास आहे, नाही का? कारण त्यांचं वचन खरं होण्याकरता तू काय काय केलं याची सुद्धा मला कल्पना आहे. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले याची मला पूर्ण कल्पना आहे. पुढे कृष्णदास असं म्हणू लागले की भगवान परमात्मा आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी तुझी सेवा केली त्यांना तू नर्वस केलेलं नाही, त्यांना तू दर्शन दिलं. पुन्हा कृष्णदासाने आठवण करून दिली, भगवंता, नुसतं दर्शन दिलं नाही तर त्यांची तू कामं सुद्धा केली. त्याच्या पुढे कृष्णदास म्हणू लागले, नुसती तू कामं केली नाही तर अगदी नीचातील नीच सुद्धा काम केलं, अगदी तुला न शोभणारं काम केलं. केलंय का नाही? आहे ना? तुम्हाला आठवण नसले तर मी करून देतो. आता माझं कामच आहे ते, त्याच्याकरताच मला तुम्ही बसवले ना. कोणती आठवण करून दिली? कृष्णदासाने आठवण करून दिली, अरे भगवंता, विसरलायस का? तू विसरलाय का? आषाढीची वारी आली होती आणि आषाढीच्या वारीच्या वेळेस तुझा वारकरी त्याच्या घरी अडवणूक होती. काय? बाळांपणाची अडचण होती. आणि बाळांपणाची अडचण असल्यानंतर तो घेरट्या घालीत होता. त्याच्या असणाऱ्या धर्मपत्नीने सांगितलं की तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला वारीला जायचे, तुम्ही काय थांबू शकत नाही, मग तुम्ही इथं राहून तुमचं सगळं चित्त कुठं राहील? पंढरपूरला. त्याच्यापेक्षा तुम्ही तिकडे गेलेले बरे. तुम्ही पंढरपूरला जा, फक्त जाता जाता एक काम करा, जाता जाता माझ्या असणाऱ्या ननंदबाईचं गाव तुम्हाला लागन, तिला फक्त तेवढं निरोप द्या. आणि दिल्लीत गेलो काय घेण राहतं का कोणाला निरोप द्यायची? काही घेण राहत नाही. आमच्या पूज्य शरदांनाला मागाशी मी त्यांच्याकडून पत्रिका घेतली, त्यांना म्हणलं काळजी करू नका, मला पत्रिका टाका, म्हणजे मग मी आठवणीने तुम्हाला काय करीन, फोन करीन, आपली भेट होईल. पण आठवण राहिली तर ना, हे जाऊन फक्त म्हणावं लागत. आता आम्ही इथून निघालो का काही लोक सांगतात, महाराज तिथे गेलो आम्हाला फोन करा बरं का, अमक्या ठिकाणी मुक्काम गेलो, आमची पाहुणे, मग तुमची व्यवस्था होईल. ते मुक्काम गेलो 4थ्या दिवशी देण्यात आम्हाला, आणि मग आम्ही 4थ्या दिवशी फोन करतो. मग ते लोक म्हणतात, महाराज गेले का तुम्ही? तिथे गेले नाही, तिथून 4 किलोमीटर 4 मुक्काम पुरा आला. काय महाराज, तिथून फोन करायचा ना? ध्यानात राहिलं पाहिजे ना, ध्यानात तर राहिलं पाहिजे ना. मग ह्या माऊलीने बिचारीने सांगितलं होतं, ननंदबाईच्या गावी गेल्यावर पण यांच्या ध्यानात राहील तर ना. हे बिचारे महादेव भजनात दंग झाले, गेले पंढरीला. पण ज्याच्या दर्शनाला गेले त्याने विचार केला, त्यांचं काम आहे भजन काढायचं, त्यांचं काम आहे विसरण्याचं, पण मला विसरून नाही जमणार, मला विसरून नाही ना जमणार. आणि ती स्मरण करून दिलं. आणि स्मरण करून दिल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आला आणि हाक मारू लागला ना, वहिनी उघडादार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडादार हाका मारी. ही कोणी आठवण करून दिली? कृष्णदासाने. मग मला सांगा, बाळांपण करणं एवढं सोपं आहे का? ते भगवान परमात्म्याचं काम आहे का? अहो, नुसतं बाळांपण नाही केलं, त्या लेकराची ती बाळाते सुद्धा भगवंताने धुतली, भगवंताने ती बाळांते धुण्याचं काम केलं. हे कृष्णदासाने आठवण करून दिली. देवा विसरलायस काय ते? अरे मी तर काही तसं सांगितलं नव्हतं.
मी फक्त जेवायला प्रसादाला बोलावलं आणि दर्शनाला बोलावलं, याच्या पलीकडे काही नाही. असे एक एक आठवण करून देऊ लागले. पण आता भगवान परमात्मा येत नाही असं लक्षात आलं. आता मात्र केलेले संपूर्ण ते नैवेद्य, संपूर्ण 56 भोग एका गाठोड्यामध्ये बांधले. ते गाठोडं आपल्या डोक्यावरती घेतलं आणि अनवनी पायानं आता त्या वृंदावनाच्या बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर त्यांना एकाने विचारलं, तुम्ही कुठे निघाला? आता कल्पना नाही, आता कुठे जायचं कल्पना नाही. पण ज्याच्या दर्शनाकरता या गावात थांबलो होतो तोच जर दर्शन देणार नसेल तर कशाला थांबायचं? त्या गावात थांबायचं नाही, आता हे गाव सोडून जायचं. ऐका बरं का, तो भगवान परमात्मा कसा आहे तुकोबारायांनी त्याचं वर्णन केले. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा. तो फार चतुर भगवान परमात्मा आहे. तो एका वारी दर्शन देत नाही. काही काही म्हणतात, काय महाराज मस्त 15 दिवस गेलो ना, दिलं का देवाने दर्शन? येड्यापण नको पाहू, उगा 3 वांगी घेऊन रस्त्यावर विमानाची वाट नको पाहू. 3 वांगे दान केले आणि रस्त्यावर बसला. तुम्ही काय नाही वैकुंठात मला इमान कधी न्यायला येतं? काय केलं म्हणे आयुष्यात? अख्खे 3 वांगे दिले ते वार करायला भारताला. 3 वांग्यावर पुढं वैकुंठात विमान येत असतं का? ज्यांनी अभंग म्हणले आतापर्यंत, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, मानव देह घेऊन निजे धामा गेले. ज्यांनी आमच्यासारखे अभंग म्हणले त्यांना यम वेळेवर येतो का नाही न्यायला याचा भरोसा नाही. याच्या 3 वांग्यावर पुढं विमान येत असतं का? आणि म्हणून कृष्णदास आज त्या ठिकाणी त्या गावाच्या बाहेर निघाले आणि तो भगवान परमात्मा परीक्षा पाहत असतो भक्ताची, फार परीक्षा पाहतो नाही का? 11 महिने घरात काहीच काम निघत नाही, घरचे काहीच काम सांगत नाही. 11 महिने उलट या हिचे तिथं माझ्या वाट्याला काही आहे का? ती म्हणतो तुमच्या वाट्याला काय नाही, चहा घ्या टाकणार जा. आणि नेमकं त्याने म्हणा जाऊ का यंदा दिंडीत? येडे झाले का काय? आणि जबाबदारी कोण? तू अरे 11 महिने बोंबलं तिंडलो तेव्हा नाही. आता त्याचं कारण आहे तो परीक्षा पाहत असतो. मी नेहमी सांगत असतो, ऐका, जास्ती मी वेळ घेणार नाही तुमचा, माफ करा. ऐका, मी नेहमी सांगत असतो, आपण दिंडीत जात नाही बरं का वारकऱ्यावर, ध्यानात ठेवा. आपण दिंडीत जाऊ शकत नाही. आपण जर दिंडीत जात असतो तर बऱ्याच लोकांना वाटतं दिंड्यात यावं, बऱ्याच लोकांना वाटतं दिंड्यात यावं. ते येतात का? आपण दिंडीत जात नाही, भगवंत आपल्याला नेत असतो. ध्यानात ठेवा. आता उक्कलगाववरून तुम्ही जेवढी मंडळी आली ना, ही तुमची निवड भगवंताने तिथून केली होती की एवढे लोक दिंडीत आले पाहिजे माझ्या दर्शनाकरता. ही निवड तो करत असतो, तो आपल्याला दिंडीत नेतो. आपण दिंडीत जात नाही, आपण काही करू शकत नाही, ध्यानात ठेवा. आणि म्हणून भगवान परमात्मा परीक्षा पाहत असतो. उगे 4-2 दिंड्या झाल्यावर त्याची वाट नाही पाहिजे, लगेच पिढ्या करावं लागतं, तेव्हा तो भगवान परमात्मा येत असतो. आणि म्हणून भगवंताने कृष्णदासाची परीक्षा पाहिजे ठरवली होती. कृष्णदासाला भगवंत तर दर्शन देणार होते, पण ऐका, आता गाठोडं डोक्यावर घेतले. कृष्णदास गावाच्या बाहेर पडले आणि गावाच्या बाहेर पडल्यानंतर 9 लक्ष गायी घेऊन एक बालक तिकडनं येते. किती? 9 लक्ष गायी घेऊन एक बालक तिकडनं येते. पण ते येणारं बालक काय माझ्यासारखं दिसत नव्हतं, घालाला गाल चिकटलेलं नव्हते त्या बालकाचे, फार असं सुंदर होतं. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, असा तो बालक होता. अतिशय गोंडस बालक आहे. त्या कृष्णदास त्या बालकाकडे एक टक लावून पाहतायत, कारण टक लावून पाहण्यासारखाच आहे तो, नाही का? त्याच्या डोक्याला मोराचा पीस खोवलेला आहे, नाही का? हातामध्ये त्याच्या पोवा आहे, पितांबर तो त्या बालकाने नेसलेला आहे, नाही का? पाय त्याचे इतके गोड आहेत ना, इतके गोड आहे, इतके गोड त्या बालकाचे पाय आहेत की त्या बालकाच्या पाया जर खाली, तळपायाच्या खाली जर खडा असेल तर तो खडा पाहण्याकरता पाय उचलायची गरज पडत नाही. वरून पाहिला तर खराचा खडा दिसतो. असे स्फटिकासारखे त्या बालकाचे पाय आहेत आणि ते गोड बालक येतंय आणि कोणाला हाक मारतय? त्या कृष्णदासाला हाक मारते. हो बाबा, अहो कुठे निघालात? माहित नाही बाबा कुठे निघाल. नर्वस दिसतायत. बालकाने काय विचारलं? नर्वस दिसतायत. असं विचारलं बरं वाटलं असं नाही का? एखादा माणूस गाडीवरून पडला, 1-2 ठिकाणी जर मोडा, आपण जर त्याला भेटायला गेलो आणि भेटायला गेल्या म्हटलं हा पडले काय? हा पडलो. नाहीतर तुम्ही काय धडाचे चालत होते का? तुमचं चालणं कसं आहे आम्हाला माहित नाही का? तुमचं 12 महिने तुम्ही कसे चालत आहे माहित नाही का? असं म्हणलं त्याला किती बरं वाटलं. बरं त्याचा जर समजा एक पाय मोडा असताना आपण म्हणलो एकच मोडा का, किती आनंद होईल बरं त्याला. एखादा कोरोनाच्या काळात आजारी आहे आणि त्याला जरी विचारलं किती स्कोर आहे, कारण त्या काळात बऱ्याच लोकांनी घातले. डॉक्टर लोकांनी प्रामाणिकपणे नीट करायचे प्रयत्न केले, पण काही माणसांनी माणसं घालवली. हे भेटायला जाणारे नाही, काही भेटायला तिथे गेले, त्याला विचारलं किती स्कोर आहे. बरं याला काही कळत होतं स्कोर मधलं असं काही नाही, पण ऐकलं माहिती आपलं. कोणीतरी म्हणलं स्कोरवर असतं म्हणून स्कोर.
आणि त्याने विचारलं किती स्कोर आहे? म्हणले 12. बाबा आमच्या शेजारचा 6 होता तरी गेला. किती वेळ जगन बरं तो? हा आलो. असेच बरेच घातले लोकांनी, अशाच लोकांनी. त्याच्यामुळे भेटायला जाणाऱ्यांनी बी ध्यानात ठेवायचं, तुम्ही भेटायला चालले नेमकं त्या संग काय बोलावं काय बोलू नये. काही काही भेटणारे माणसं घाली ते. त्याच्यामुळे त्याच्या ते भेटणाऱ्या स्पेशल शेजारी जो माणूस आहे का तो हुशार पाहिजे बरं का. तो हुशार पाहिजे. नुसतं बिस्किट आणि सफरचंद खाणारा नसावा त्याच्याजवळ बसून, तो हुशार पाहिजे. हा, आणि म्हणून त्या कृष्णदासाला त्या बालकाने विचारलं काय नर्वस आहात का? कृष्णदास म्हटले हो. बरं काही हरकत नाही म्हटले. बाबा एक काम होईल का? काय? अहो भूक लागली म्हटले. प्रसाद तयार आहे, महाराजाला सांगा ना लवकर आवरायचं. सगळं तयारी बरं, पुढं प्रवास करायचा आहे म्हटले. ते बालक म्हटलं बाबा अहो दिवसभर काही ओढून आलोय, पोटात भूक लागली, खायला काही मिळेल का? कृष्णदासाने 2 मिनिटं विचार केला. ज्याच्याकरता केलं होतं तो तर काही आलेला. चला या बालक तर मागतंय, त्याचं पोट भरलं तर काही हरकत नाही. ते म्हटले आहे ना बाबा. मग देता का? हो म्हटले देतो. डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं. त्या 9 लक्ष गायी इकडे तिकडे फिरतायत, सगळ्या बाजूने गायी आहेत आणि मध्ये फक्त कोण आहे? कृष्णदास. आणि तो गायी राखणारा बालक मध्ये बसलाय. आणि बसल्यानंतर आता ते बालक म्हणतं बाबा अहो तुमच्या हाताने खाऊ घाला की. बालक काय म्हणतं? तुमच्या हाताने खाऊ घाला की. हे बालक ते कृष्णदास म्हटले अरे बाबा खा ना तुझ्या हाताने. एक तर मी अगोदरच लय नाराज झालेलो आहे, खूप दुःखी झालेलो आहे, खूप कष्टी झालेलो आहे. खा की तुझ्या हाताने. म्हटले माझ्या हाताने खाल्लं असतं पण दिवसभर काही माग आहे. हात शेणाने भरलेत, कशा कशाने भरलेत. हा तिथं काय पाणी आहे का धुवायला? त्याने ठरवलं असतं किती वेळात पाणी काढ असतं. आणि त्याने काढलेलं नाही पाणी नारायणपूरला. ज्यावेळेस 2 जण होतोय, सुदामा आणि ते 2 जण होते, त्यावेळेस काढलेलं नाही बरं त्यांनी पाणी जागेवर. त्याला काढता येत नाही का? पण इथं काढायचं नव्हतं त्याला. ते म्हटले माझे हात भरलेलेच शेणाने. बरं बाबा ठीक आहे भरलेले आहे तर खाऊ घालतो. ऐका आता बरं का. आता कृष्णदासाने पहिला घास घेतला, त्या बालकाच्या मुखामध्ये घातला. दुसरा घास घेतला, बालकाच्या मुखामध्ये घातला. तिसरा घास घेतला, बालकाच्या मुखामध्ये घातला. पण घास मुखामध्ये घालत असताना त्या कृष्णदासाच्या डोळ्यातून मात्र अश्रू सारखे चालू आहे. स्मरण मात्र त्याचं येतंय, भगवंता कुठे चुकलो रे मी? कुठे माझं काय अपराध झालाय? कुठे माझी सेवा कमी पडली? असा मनामध्ये विचार आहे. आणि आता मात्र ऐका, चमत्कार असा झाला, ज्याला जीव घालीत होते हा तो रडायला लागला आता. मग मात्र कृष्णदास म्हटले अरे मी रडतोय, माझ्या डोळ्यात पाणी येते, साहजिक आहे, मला दुःख झालंय. तुला काय झालं रे? म्हणले ज्याच्या नावाने केलं तो आला नाही. तुला आई तर 56 पदार्थ खाऊ घालतोय तरी रडतोय, का रडतोयस? म्हटले बाबा याच्याकरता रडतोय, दररोज दर्शनाच्या अगोदर मला हार घालीत होते, माळ घालीत होते, आज ती माळ नाही घालणार का? आणि मग मात्र आता कृष्णदास उभे राहिले, थै थै नाचू लागले. देवा अरे जर दर्शनच द्यायचं होतं तर घरी आला असता तर माळ घातली नसती का? माळ घरीच राहिली रे. हा का असं करतोस? त्यावेळेस कृष्ण भगवंताने सांगितलं कृष्णदासा अहो तुमच्या अंतःकरणात असणारी तळमळ ही जोपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत तो भगवान परमात्मा दर्शन देत नाही. तुकोबाराय म्हणतात माझ्या सुद्धा अंतःकरणामध्ये तीच तळमळ लागलेली आहे. भेटी लागे जीवा लागलेसी आस. आणि तीच तळमळ आपल्या वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. आणि तीच तळमळ जर आपल्या वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर निश्चित तो भगवान परमात्मा आपल्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. असा पवित्र विचार आपल्या समोर ठेवतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. धरली सेवा सर्व वारकऱ्यांच्या चरणी अर्थात या संपूर्ण पेरणीपदी परिवाराच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे योग्य आहे ते देवनामगुरू तीर्थ पूज्य साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही 4-2 शब्द कानावर पडले ते सांगण्याचा एक अल्पसा प्रयत्न या ठिकाणी केला. ज्यांच्या वस्तीवर आपल्या दुपारची भोजनाची व्यवस्था आहे तो संपूर्ण पेरणी पटील परिवार आपली फार श्रद्धायुक्त अंतःकरणाने गेली अनेक वर्षापासून सेवा करतो. आम्ही सुद्धा वारकरी आहोत. आम्ही रस्त्याने वारीला जात असताना अनुभव येतो. तोच अनुभव आपल्या सर्व वारकऱ्याला आल्याशिवाय राहत नाही. जी मंडळी आपली घरची वाट बघत नाहीत ना त्याहीपेक्षा हा परिवार आपली वाट पाहतोय. सकाळी मला परवा दिवशी निमंत्रण सांगण्याकरता घरी आले, मी झोपलेलो होतो हे मला आज सकाळी कळलं. आमच्या घरच्यांनी सांगितलं, म्हटले तुम्हाला परत सकाळी आज आमंत्रण आलं. म्हणलं परत म्हणजे ते म्हणजे एकदा आमंत्रणाला आले पण तुम्ही झोपलेले होते, तुमची झोप मोडू नये म्हणून ते बिचारे तशीच गेले.
आणि पुन्हा सकाळी आमंत्रण घेऊन आले. कशा करता? त्याचं कारण असं आहे, संप्रदायाबद्दल असणारं प्रेम, संप्रदायाबद्दल असणारी निष्ठा, आणि विशेषतः एक वाक्य सांगतो की जे वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. या परिवाराचे आणि आमचे गेले अनेक पिढ्याची जी काही ऋणानुबंध आहे ते फार महत्त्वाचे आहे. या परिवारानं आमच्या देवकर परिवारावर विशेष अशा प्रकारचा हा प्रेम हा परिवार करतो. त्याचबरोबर तांदूळवाडी ते रुद्रेश्वर पायदिंडी सोहळा आणि त्याचबरोबर जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबारायांचा असणारा बीज उत्सव, वैकुंठ गमन उत्सव आम्ही या ठिकाणी करतो. या दोनही पवित्र कार्यामध्ये या परिवाराचा सिंहाचा वाटा या ठिकाणी असतो आणि म्हणून या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि या परिवाराने हे प्रवचनरूपी सेवा माझ्याकडे दिली. ते प्रवचनरूपी सेवा तुम्ही सर्वांनी शांतते श्रवण केली तेव्हा आपल्यालाही सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. वारकऱ्याला आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपला प्रवास सुखकर व्हावा असं म्हणण्याचं काही कारण नाही, कारण ज्याच्या नावाने गेले मागे पुढे उभा आहे सांभाळिता आलिया आघात निवाराया, तो आपला सांभाळ करणार आहे. तेव्हा पुनश्च एकदा धरली सेवा आदरणीय हरिभक्ती परायण पूज्य महाराज जे परमार्थिक मार्गदर्शक आदरणीय बाबा महाराज ससाने पूज्य बाबांच्या